महापालिकेवरती भाजप महायुतीचा झेंडा फडकलाय। मात्र असं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या कामगिरीनं ठसा उमटवलाय। ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे आणि निकालानंतर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेना संपवू शकत नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलाय। पाहुयात टीव्ही 9चा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही। एवढ्या जागा गेल्या 3 निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या। त्यांचा तिन्ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे। मुंबई महापालिकेच्या निमित्तानं मुंबईतून ठाकरेंची शिवसेना संपणार असल्याचा दावा केला जात होता। मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं हे सिद्ध केलंय की मुंबईमध्ये ते संपलेले नाहीत तर ठाण मांडून आहेत। मुंबईमध्ये 227 जागांपैकी भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलाय तर भाजपच्या 89 जागा आल्यात आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक जिंकले। ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय तर शिंदेची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आली असून शिंदेचे 29 नगरसेवक आले। त्या खालोखाल काँग्रेसचे 24 तर एमएमचे 8 नगरसेवक यासह मनसेचेही 6 नगरसेवक जिंकलेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आणि समाजवादी पार्टीचे 2 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक आलाय। भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेले आहे। थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरची संपवू शकत नाही आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये। कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाही वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते। पूर्ण बहुमत तुम्ही हे बघा, एवढ्या जागा गेल्या 3 निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या। त्यांचा तिन्ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत। त्यामुळे आता कोण काय म्हणतं, काय असतं की गिरा तो क्या हुआ टांग तो ऊपर थी असे म्हणणारे खूप लोक असतात, त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं। दरम्यान मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर भाजपला 45.39% मतं मिळाली तर ठाकरेंच्या शिवसेनेला 27.37% मतं मिळाली आहेत। शिंदेच्या शिवसेनेला 10.28% मतं मिळाली आहेत तर काँग्रेसनं 9.41% मतं घेतली आहेत तर मनसेला 2.91% मतं मिळाली आहेत आणि सर्वात कमी मतं ही राज ठाकरेंच्या मनसेला मिळाली आहेत। म्हणजेच उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचा फायदा मनसेला झालेला दिसत नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतांची टक्केवारी पाहता मनसेचा त्यांना फायदा झालेला दिसतो। 2017 मध्ये मनसेनं 8% मतं घेतली होती पण त्यावेळी 52 पेक्षा अधिक जागा मनसेनं लढल्या होत्या। खास करून मला अभिमान आहे आणि मी अभिनंदन करीन की आमचे आमचे सगळे नगरसेवक नेले होते। उद्धवचे मायावते गेल्याला 84 का काय ते होते त्यातले सगळे नेले होते, 60-65 नेले होते। त्याच्यावरती आम्ही 6 आलो आणि उद्धवचे मायावते 65-66 असतील। सो आम्ही खूप चांगली लढत दिली आहे आणि परत मी सांगते खूप चांगली लढत विदाऊट एनी आपण असं म्हणतो की सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवायला लागतं, तेवढं धान्यच आम्ही पुरवलं आणि तिथे म्हणजे तोफ मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत। मी हे आधीच सांगितलं होतं कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठा त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण द बिगेस्ट लुझर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं हे मनसे राहील आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे। त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही, उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतो। नाही, आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्यांना निवडून पण आला। त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाहीये। दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान, कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही। छान एक दिलाने आम्ही लढलो। मुंबई महापालिकेची निवडणूक ही खास करून उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई होती। 2017 मध्ये ठाकरेंच्या 84 नगरसेवकांपैकी 56 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत गेले तरीही ठाकरेंच्या शिवसेनेनं 65 नगरसेवक निवडून आणले।
मराठी मतदार ठाकरेंच्या सोबत उभे राहिले हेही यातून स्पष्ट होतं. भाजपला जे अपेक्षित होतं की मराठी माणसाच्या मराठी मतदारांमध्ये जी फूट होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल, तसं काय मला वाटतं होताना दिसलेलं नाही आहे. मराठी वोट बँक ठाकरे बंधूंबरोबर आणि जी काही ठाकरेंवर नाराज होती ती काही प्रमाणात शिंदेंबरोबर गेली. त्याच्यामुळं भाजपला काय फारसं अपेक्षित यश मिळालेलं नाही आहे. तर भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होईल हे स्पष्ट झालं. पण मातोश्रीवर भेटायला आलेल्या विजयी नगरसेवकांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर आपलाच महापौर होईल असं भुवया उंचावणारं वक्तव्य केलं. त्यावरून फडणवीसांनी टोला लगावलाय. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल. देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईमध्ये. देवाचे म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या. वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे किंवा आमचा सोड. आज खूपच गर्वाची गोष्ट आहे की भाजपाचा महापौर बसणार आहे मुंबईत सुद्धा. आणि मला वाटतं ती एक गर्जना आहे की भाजपा आता विकास कामात एक वेगळीच तेजी आणणार आहे आणि लोकांच्या ज्याही गरजा आहेत, डेली रिक्वायरमेंट्स आहेत, त्याकडे आवर्जून लक्ष देणार आहे. इकडे मनसेचा विचार केला तर राज ठाकरेंची साथ द्यायला एकही नगरसेवक नव्हता. 7 पैकी 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंनीच फोडले होते. एक नगरसेवक भाजपात गेला होता. त्यावेळी 6 नगरसेवक जिंकून आल्यानंतर विजय नगरसेवकांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष केला. शर्मिला ठाकरेंनी सुद्धा विजय नगरसेवकांचं औक्षणही केलं आणि भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला. की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही. तुम्ही पण बघत होतात की कमळाच्या पाकिटातनं शिंदे कमळाला पकडतायत, कमळ शिंदेना पकडताय, ते अजित पवारांना पकडतायत. म्हणजे 5-5, 10-10 हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसे आम्हाला करायचं पण नाही की आम्हाला काम करायचंय पुढचं. आम्हाला पैसे वाटून मतदान नको आहे. मला आनंद आहे की प्रगतीचं राजकारण लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि जे जात प्रांत ह्या प्रकारे लोकांना वेगळं करतात अशा पार्ट्यांना वोट आऊट केलेलं आहे. आणि आता मला वाटतं खूप मोठी एक जबाबदारी आहे. आता प्रत्येकाने जे जनतेचा कौल आहे त्याचा आदर करावा, जनतेचा आदर करावा आणि अशी फुसकटं काढायला नको. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियात पोस्ट करून कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. यावेळीची निवडणूक सोपी नव्हती. अफाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठी आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच, असं राज ठाकरेंनी पोस्ट करत म्हटलंय. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते. भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी ठाकरे बंधूंची लढाई होती. मनसेचे 6 नगरसेवक बाजूला ठेवले तरी उद्धव ठाकरेंनी 65 नगरसेवक मशाल चिन्हावर नव्यानं निवडून आणले आणि याच कामगिरीमुळे ठाकरे मुंबईच्या राजकारणात ठाण मांडून राहतील. विवेक गावंडे आणि निखिल चव्हाणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.